देवाची आवडी आवडीन देवा, देवाची आवडी आवडीन देवा. कैसा सुसैवान तळे तरी, देवाची आवडी स्वधर्माचे जोडी. सच्चिदानंदा विश्वमंगळा तुझी आ कृपेचा सोहळा लागवी. सोडवी अधर्म हा तिचा स्वाधीन करी धर्माच्या, जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही. ज्ञान प्रकाश बुद्धीसी भक्ती उल्हास अंतरासी, यमदमडाग देहासी शुद्ध भावय. माझी वैखरी वसावी धर्म कीर्तन करावे, प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी. मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेणे सोय, माझ्या अंतरीचा भाव कळो सकळा. जरी विषय अत्यंत गहन पूर्णवादे केला सुगम, तरी सद्गुरु कृपे विण बुद्धी कुंठे. आता एवढेच वरदान द्यावेची सेवका लागून, जेणे हा जरडा जनार्दन तोषे लगा. आता श्रोत्यांची विनवणी करीत असे डोई ठेवोनी चरणी, मी बालक तुम्हाला गोनी सांभाळावे. आता द्यावेची अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेल, कृपा करोनी सावधान भावे. देवा बोला राजा धीराज रामचंद्र महाराज की, सद्गुरु बाबा महाराज की, सद्गुरु दत्तात्रय स्वामी महाराज की, बोल बजरंगबली. बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर पारनेकर महाराज, सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज, सर्व उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. देवाची आवडी आवडीन देवा, कैसा सोस जीवा पडेल. देवाची आवडी स्वधर्माते जोडी, संसाराची गोडी दुजी. संसाराची गोडी तयाची बापुडी, जो न यज्ञे जोडी देव कृपा. देवाची आवडी आवडीन देवा, कैसा सोस जीवा पडे तरी. सद्गुरुनाथ महाराज. म्हणजे मी काय सांगतो हे मलाच लक्षात राहावं म्हणून माझ्याकरताच अभंग मी म्हणतो, म्हणजे तुम्हाला सांगण्याकरता नाही. प्रतिपादनीय विषय लक्षात राहावा, विषयापासून भरकटू नये म्हणून सारखं त्याच्यावरती लक्ष द्यावं. बऱ्याच जणांचं देहाकडे लक्ष असते, देहाकडे लक्ष असते. संकीर्तनाला यायला आपण अगदी वेळेत येतात आणि आल्यानंतर सुद्धा आपल्या जागा सुद्धा ठरलेल्या आहेत. कुंडली खबरदार, त्या जागेवरच तुम्हाला बरं वाटतं, म्हणजे आपल्या देहाकडे आपलं लक्ष असतं. कीर्तनामध्ये फक्त देहाकडे लक्ष असून चालत नाही, देहाबरोबर देहीकडे लक्ष ठेवावं लागतं. कुंडली खबरदार, तो देही आहे. देहाकडे लक्ष ठेवता ठेवता देहीकडे लक्ष कसं जाईल? या संबंधी केलेला आटापिटा, या संबंधी केलेला प्रयत्न, या संबंधी केलेलं कर्म म्हणजे सोस.
आटापिटाही झाला पाहिजे. आबा महाराजांच्या मंदिरामध्ये इतकी वर्ष आम्ही येतोय ना, मग आपण पोचलंच पाहिजे श्रावणामध्ये. मग बाहेर जरी असलो तरी नाही, श्रावणात निदान नाही आपल्याला नाही महिनाभर नाही 2 दिवस तरी गेलं, हा आटापिटा शेवटपर्यंत टिकला पाहिजे. याच्यासाठी दुसरं कोणी काही करू शकत नाही. एक देवाची कृपा आणि आपला प्रयत्न, हे दोन्ही एक झालं. कोणत्याही गोष्टी करतात. आता माझ्या संकीर्तन सेवा चालू आहे म्हणून मी सांगतो असं नाही, पण आपला आटापिटा दिसला पाहिजे. आटापिटा दिसला पाहिजे. हा आटापिटा जर आपण ठेवला ना, काही गोष्टीमध्ये आग्रह नाही, पण लोकांना तो दुराग्रह वाटला तरी हरकत नाही, पण आपला आग्रह सुटला नाही पाहिजे. जप करायचा. आपल्याला 1 माळ सांगितली महाराजांनी, आपल्याला 2 माळा सांगितल्या, 3 माळा, तो जप झाला, आटापिटा झाला पाहिजे. आणि नुसता जप नाही झाला पाहिजे, त्या जपामध्ये इंटेन्सिटी आली पाहिजे, म्हणजे ती तीव्रता आली पाहिजे. आणि ती जेव्हापर्यंत तीव्रता येत नाही त्या उपासनेमध्ये, तिथपर्यंत देवाच्याही लक्षात येत नाही आणि याला मला भेटण्याची काही तीव्र इच्छा दिसत नाहीये. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो याच्यात तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराने अशी इंटेन्सिटी आपल्याला दिली नाहीये. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अशी संवेदना, जाऊ ते इंटेन्सिटी हा शब्द थोडा इंग्रजी सोडून देऊ, ही संवेदना परमेश्वराने आपल्याला दिलीच नाही. कोणती संवेदना दिली? की अशी संवेदना जेणेकरून आपल्याला देव नाही भेटला. परत नीट लक्ष द्या, आपल्याला देव भेटला नाही तर आपल्याला काही त्रास होईल. समजा देव भेटला नाही, आपल्याला देवाचं दर्शन झालं नाही तर आज आपलं पोट दुखेल. आज देवाचं दर्शन झालं नाही, 1 माळ जप झाला नाही तर माझं डोकं दुखेल. अशी परमेश्वर संवेदना देऊ शकत होता. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असल्यामुळं तो काही करू शकतो, पण त्याने ही संवेदना मुळात दिली नाही. याच्या मागचं कारण आहे, याचं कारण आहे कर्म स्वातंत्र्य. तू करून बघ, मी देऊन सर्वच तुला जर दिलं तर तू आळशी होऊन जाशील. आणि तुम्हाला सांगतो, मनुष्य जात्याच आळशी आहे. कुंडली गवळदार जात्याच आळशी आहे. त्याला पटकन हलावंसं वाटत. मला सुद्धा खरं सांगतो, 6 वाजायला लागतात, मग माझ्या लक्षात येतं अरे आपल्याला खाली जायचंय. ते पुन्हा मला टेन्शन येतं, अरे आज काय नवीन सांगायचंय. कुंडली गवळदार कंटाळा येतो. रोज तुम्हाला बोलायचं म्हटल्यानंतर सोपं आहे का ते? कंटाळा येतो, जाड्यत्व येतो. भगवंतांनी ही प्रेरणा दिली नाही संवेदना, ही बुद्ध्या वाढवायची संवेदना आहे. हे कर्म स्वातंत्र्य फक्त मनुष्याचं आहे. इतर प्राण्यांना ही संवेदना देवाने दिली. भूक लागली की बरोबर ते भक्ष्य शोधतात, मारून खातात, कसे करतात करून खातात. प्राण्यांचं आणि मनुष्यामध्ये खूप फरक आहे. त्यांची इंद्रिय आपल्यापेक्षा खूप जास्त तेज आहे. तर श्वान आहे, श्वानाचं इंद्रिय किती तेज, किती तो लांबून आला तरी माणूस एकदा माणसाचा वास घेतला की त्याला बरोबर तो वास करतो. हे आपल्याला नाही दिलेलं, एवढी इंद्रिय आपली सक्षम नाहीये. आपल्याला जाड्यत्व परमेश्वरानं मुळात दिलेलं आहे. म्हणून प्रार्थना आहे, म्हणून त्याच्यासाठी उपासना आहे. या कुंदेंद्र तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावल दंडमंडित करा, या श्वेत पद्मासनी. हे सरस्वतीची प्रार्थना. या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुतीर देवै सदा वंदिता. त्या सरस्वतीला वंदन करतात बरं. हे तिचं स्तवन आहे. परत सांगतो, जो माझा मुद्दा चालू आहे, स्तवन करत आहे. या कुंदेंद्र तुषारहार धवला, या तिचं वस्त्र कसं आहे, भगवती सरस्वतीचं कसं आहे स्वरूप, ते सर्व तिचं. या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुतीर, शंकरादी प्रभू
या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवीर देवई सदा वंदिता. तिचं वंदन करतात. का वंदन करतात? सामाम पातु सरस्वती भगवती. आता शेवटचं महत्वाचं आहे, निशेष जाड्यापा. म्हणजे माझ्यातलं जाड्यत्व काढून टाक, असं सरस्वतीला प्रार्थना. प्रत्येकात जाड्यत्व आहे. सामाम पातु सरस्वती भगवती. निशेष माझं जे जाड्यत्व आहे ना, हे काढून टाक. ते जाड्यत्व गेल्याशिवाय पुढे उपासना पण नाही. उपासना करण्याला, उपासना करायला जर जाड्यत्व आलं तर अरे जाऊ दे यार, आजची उद्या करून लक्षात घ्या. उपासना कॅरी फॉरवर्ड होत नाही बरं. कुंडली रोज नित्यत्व. उपासना सोपी असली तरी त्यातलं काठिण्य हे आहे की नित्यत्व हे तिचं काठिण्य. रोज करावी लागते, रोज करावी लागते. हे त्या उपासनेमधलं काठिण्य. उपासना सोपी आहे, सर्व उपासना सोप्या आहेत. भक्ती तशी अवघड आहे. भक्ती खूप अवघड आहे, पण उपासनेमध्ये काठिण्य हे आहे की त्यातलं सातत्य, त्यातलं नित्यत्व हे जास्त अवघड आहे. तुम्ही एक प्रार्थना घ्या, तुम्ही एक उपासना. प्रत्येकाने उपासना आपण करत काही नाही. या रामाला अमुक एक फूल वर्षभर व्हायचं असं संकल्प आहे. किती साधा सोपी उपासना. मग एक प्रयत्नासाठी म्हटलं. पण तुम्हाला सांगू का, ते इतकं सोपं वाटलं का? कारण जे फुल तुम्ही वाहणार आहे ते वर्षभर उपलब्ध झालं पाहिजे. सद्गुरुनाथ एक फुल व्हायचं देवाला, पांढऱ्या रंगाचं एक फुल व्हायचं किंवा लाल रंगाचं एक संकल्प करायचं. काही नाही करायचं, काय उपासना करायची नाही, माळ करायची नाही, जप करायचं नाही, काही करायचं नाही. फक्त जाऊन एक फुल व्हायचं. ते फुल सुद्धा वर्षभर तुम्हाला मिळेल याची खात्री नाही. म्हणून त्यातलं नित्यत्व आणि सातत्य फार महत्त्व. त्यातलं उपासनेतलं काठिण्य ते आहे. परमेश्वर ते बघतो, हा रोज करतो का नाही. भक्ती अशी रोज करावी असे सांगितली नाहीये. भक्तिशास्त्रामध्ये हा शिस्त जो प्रकार आहे, या उपासना शास्त्रामध्ये शिस्त आहे, डिसिप्लिन. गॉड इज लव्ह वगैरे लोक म्हणतात, नाही नाही नाही, माझ्यामध्ये गॉड इज लव्ह नाहीये, गॉड इज डिसिप्लिन. सद्गुरुनाथ महाराज शिस्त आहे, परमार्थाला शिस्त आहे. पण आज तुम्ही बघता की परमार्थासारखं बेशिस्त साधन दुसरी कुठे राहिलेलं नाही. कथा सुरू झाली आणि मग किती वेळ कथा झाली, ती शिस्त देवाला खपत नाही. माणूस किती अधिकारी असतो, त्या वेळेतच झालं पाहिजे. त्या वेळेला फार महत्व आहे. तुम्हाला वाटेल तितका वेळ तुम्ही नाचत राहिले, गात राहिले, नाही, ती शिस्तीचा भाग नाही येतो. तो देहीकडे जास्त लक्ष, देहाकडे लक्ष कमी. पुन्हा सांगतो, देहीकडे लक्ष जास्त. आणि देहीकडे लक्ष असून देहाकडे लक्ष पाहिजे ना. शेवटी देव म्हटल्यानंतर देहाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून त्याच्यातला काठिण्य आहे, त्याच्यात शिस्त आहे. देवाची आवडी न देवा कैसा सोस जीवा पडे. म्हणून जाड्यत्व नष्ट करायचं आणि जाड्यत्व नष्ट करून प्रयत्न असा करायचा की आम्हाला देवाचं जास्तीत जास्त प्रिय कसं होता येईल, यानी उपासना मार्गाद्वारे काय कसं करता येईल. म्हणून त्या परमेश्वराचं स्वरूप पुढे सुंदर आहे. आणि ते सुद्धा आवडीचं व्हायचं, त्याच्या आवडीचं व्हायचं, ते सुद्धा त्याच्या आवडीनं नसून माझ्या आवडीप्रमाणे त्याची उपासना करायची नसून त्याच्या आवडीप्रमाणे त्याची उपासना. त्याला आवडेल असं आमचं वर्तन. प्रत्येक देवतेला काहीतरी आवडतं. काय आवडत नाही? आम्हाला जसं आवडतं तसं आमच्या देवालाही कसं आवडतं. देव सगुण आहे, रोज सांगतो, देव हा सगुण आहे. गणपतीला दुर्वा आवडतात, मोदक आवडतो. तो मोदक मध्ये सुद्धा कसा
उकडीचा मोदक. का उकडीचा मोदक? त्यात कर्म आहे म्हणून. पुंडलिक वरदा. तुम्ही सराफ्यात गेले, आधा किलो मोदक देणार, त्याच्यात पुण्य नाहीये. पुण्य कशात आहे? हाताने करून खाऊ घालण्यात पुण्य. नुसतं देवाला फुल व्हायचं, ज्याला पुण्य नाहीये, ते फुल तुम्ही हाताने तोडलं तर पुण्य जास्त आहे. मग आपल्या बागेतला थोडा कुंडली. सिनियर सिटीजन सकाळी जातात मॉर्निंग वॉकला, हातात काठी असते, हातात काठी असते, कोणाचं लक्ष नसतं, आपली काठी कुंडली. आपल्या बागेतलं तोडा, इतरांच्या बागेत काही हरकत नाही. मी तोडलेलं फूल, याच्यावर देवाचं पुण्य आहे. काय देव किती व्यवहारी आहे बघ. मया ऋतेन. बरं काय बघा, वेदांनी रचना बघा कशी केलीये. ऋतुकालोद्भव मया ऋतेन पुष्पम सम. मया ऋतेन म्हणजे मी माझ्या हातानं तोडलेलं. मी तोडलं, त्याच्यामध्ये हा मी लागला, त्याच्यात माझं कर्म लागलं. त्या कर्मावर देव प्रसन्न होतो, त्याच्यात तो प्रसन्न. मी तोडले. रेडीमेड गंध मिळतं, अष्टगंध मिळतं, किती सोपं असतं देव, फार सोपं. नुसतं घ्यायचं, कालवायचं, लावायचं, त्याच्यात नाही. ते गंध उगाळण्यामध्ये मजा आहे. ते गंध सुद्धा कसं उगाळायचं, सिलबट्ट्या चटणीसारखं असं असं नाही. ते पूर्ण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. ती मुद्रा सुद्धा फार महत्वाची. गंध कसं उगाळायचं, असं. आणि काढायचं कसं, इथून हा भाग लागला. या बोटाने नाही, हे श्राद्धाचं बोट आहे. सद्गुरूंना खूप जण हात या बोटाने काढलं. नाही, इथे इथूनच काढलं पाहिजे. अहो तुम्हाला सांगू का, किती परमेश्वराचं गुणगान केलं तरी कमी आहे. कारण सर्वात मोठं गंमत म्हणजे परमेश्वराने सगळ्यात मोठी कृपा आमच्यावर काय केली. ज्या घरी हरीचा कर आहे, त्या घरी हरीचा कर आहे. ज्या घरी हरीचा कर नाही. ते जाऊ दे, मी आर्याचा अर्थ सांगत नाही, पण परमेश्वराने सर्वात मोठी कृपा कोणची केली. सर्वात मोठी कृपा आमच्या भगवंताने आमच्यावर केली असेल या मानवावरती, तर आम्हाला हे कर दिले. म्हणून या कराला श्रीकर म्हटलं. म्हणून उठल्याबरोबर आधी त्या पृथ्वी मातेला नमस्कार करून कराग्रे वसते का म्हटलेलं आहे. या कराला एवढं महत्व का दिलेलं आहे. हा कर्माचा प्रारंभ आहे. कराला का दिलेलं आहे, कारण आमच्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, सर्वात मोठा फरक आहे प्राण्यांपेक्षा. म्हणजे त्यांची इंद्रिय एवढी सुशिक्षित आणि एवढी ज्याला म्हणतात तीव्र संवेदना असणारी त्यांची इंद्रिय असून देखील मानव प्रगत का राहिला, याचं एकच कारण आहे की त्यांचे कर बांधलेले, त्यांचा पंजा आहे आणि आमची कर मोकळ आहे. गेली 50 वर्ष पंजाच आहे. कुंडली वरदा. आता कुठे तो पंजा मोकळा होतोय. कुंडली वरदा. समजले वाले, समजले. कोणचं प्राणी घ्या, श्वान घ्या, पुत्र घ्या, अस्वल घ्या, कोणी घ्या, कोणचंही प्राणी, त्यांचे हात जे आहेत ना, ते जकडलेले आहेत. त्यांचा पंजा असा जकडलेला आहे. फक्त मानवाला परमेश्वराने कृपा केली की त्याची ही बोट मोकळी केली होती. बोट मोकळी केल्यामुळे काय झालं माहितीये का, ते असं सुंदर मंदिर झालं बघा. काय जॉमेट्रिकल आहे. तुम्ही मंदिराचाच अभ्यास करा. हा जो खांब आहे त्याच साईजचा हा खांब आहे. तिची नक्षी तशी आहे, तशीच नक्षी इथे आहे. हे सर्व कलाकुसरीची कामं जर पंजा असती तर जमली असतं का माणसाला. नाही, बोट मोकळे.
संवादिनी जमली असती का जर पंजा असतात? सद्गुरुनाथ म्हणून कायवानो या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अहो बोट मोकळी आहेत ना, ही सर्वात मोठी कृपा आहे. बाकी बरं आयुष्यभर काही देवाने केलं नाही हरकत नाही, देवा बोट मोकळी दिली, कर्म स्वातंत्र्य दिलं. अरे मी या काहीही करू शकतो देवा. म्हणून देवाला श्रीकर म्हटलेलं आहे, श्रीरंग म्हटलंय, श्रीकर. श्रीकर हे या व्यंकटेश्वराचं एक नाव आहे. तो देवा वंदनो येतो विष्णुचक्रमे. आज सकाळी माझं मनात त्रेधानिर्धे पदम संपूर्णस्य तरी पदाविचक्रमे विष्णुर्गोपादाभ्य अतो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यत. काय म्हणाले? विष्णो कर्माणि पश्यत. हा जो विष्णू आहे कर्माणि पश्यतो, कर्माकडे पाहतो. का? पण तो श्रीकर असल्यामुळे त्याने हे कर मोकळे दिलेले. सतार वाजवा, संवादिनी वाजवा, कला दुसरीची काम करा. माता भगिनी किती सुंदर रांगोळी काढतात. स्वेटर चालू असतो, 4 उभे 5 आडवे, कुंडली खबर. हे सोपं आहे का? सोपं आहे काय? हे कर मोकळे झाले हो माणसं. पण एवढं सगळं देवाने देऊन सुद्धा आमच्यामध्ये हे जाड्यत्व का? सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. ते जाड्यत्व नष्ट का? आमचं जाड्यत्वच पहा. आषाढी एकादशी आली, संत मंडळी निघाली वारीला. आमचे देऊ म्हणून आमचे संतोबा सगळे वारीला निघाले. त्यावेळेला काय आजच्यासारखं भव्य स्वरूप नव्हतं. साधे 5-50 वारकरी आणि तुकाराम महाराज चला वारीला. वेढा रे वेढा पंढरी, वेढा रे वेढा पंढरी, वेढा रे वेढा पंढरी. वेढा रे वेढा पंढरी, वेढा रे वेढा पंढरी,
संतांचं प्रेम, लोकांचं या संतांना लोकांचं प्रेम. त्यांच्या जवळ एक शेतकरी राहत होते, त्याचं नाव संतोबा. त्या संतोबाचं भारी प्रेम आहे. बरं, संतोबाला या सगळ्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. कुंडली गवरदा, अरे क्या श्रावण मास चल रहा है, इधर कीर्तन हो रहा है, जाओ यार. काही लोक असतात, आपण सांगतो चला, अरे यार जाओ आप जाओ. तसा हा होता. पण हे संत सोडत नाही. संताला एकाला उद्धारायचं, एखाद्याला उद्धार करायचा असेल ना, त्याच्या मागे लाग. संतोबाला सांगायचं, संतोबा वारी आली नव, चला पंढरपूरला. संतोबा म्हटला, महाराज मी शेतकरी, आता ढग दिसायला लागले, शेतीची काम आहे, पेरण्या आहे, या वर्षी काही शक्य नाही. पुढच्या वर्षी तुमच्याबरोबर नक्की, पुढच्या बरोबर तुमच्या बरोबर नक्की. ठीक आहे, तशी पांडुरंगाची इच्छा. येऊ येऊ. ठीक आहे, झाली आषाढी, झाली, वर्ष संपलं. हळूहळू पुढलं वर्ष, दृष्टांतात वर्ष लवकर संपावी लागतात. कुंडली दुसरं वर्ष आलं, दुसरं वर्ष आलं, दुसरं वर्ष आषाढी जवळ आली. संतोबा मागच्या वर्षी पेरण्याची काम होती, या वर्षी काही नाही ना, चलताय ना पंढरपूरला. महाराज आलो असतो, पण खरं सांगू का, आता परवाच घेतली, म्हैस आजारी आहे. कुंडली गवरदा, उगाच काही झालं, एवढं नुकसान व्हायची काही गरज. आमच्यासारखा बुवा असता तर विचारला असतो, खोचक पडे 4 पायाची का सद्गुणात. आजारी म्हैस. पांडुरंगाची ते वर्ष संपलं. तिसरं वर्ष संतोबा देवा चालताय नव, म्हैस बरी आहे नव. हो बरी आहे. बाकी सगळे घरचे बरे आहेत ना, पेरण्या झाल्या, आता काही मागे काही उपाधी नाही ना, मग येत आहे ना, वारीला येते ना माझ्यासोबत. महाराज आलो असतो, माझीच जरा तब्येत थोडीशी जरा आजकाल नासात चल रही आहे असं म्हटले. तुकाराम महाराजांनी आपलं गाठोडं जे होतं ते खाली टाकलं आणि संतोबाच्या अंगणात उभे होते. आंब्याचं झाड होतं, एक जरा फांदी जरा थोडीशी खाली आली. काय कळण्याच्या अगोदर टंगन उडी मारली, ते फांदीला धरलं. फांदीला धरलं. बसा बसा बसा. ते शूटिंग चालू आहे ना, म्हणून सांगतो, बाकी काय. ते सप्रे काका सांगत नाही म्हणून मला सांगावं लागतं. कुंडली गवरदा, टुंकन उडी मारली, फांदी धरली, लटकायला लागली. तो टार्झन लटकतो तसा लटकायला. याला काही कळलंच नाही. ओ महाराज, येड्यागत काय करताय? असं येड्यावानी आणि खुळ्यावानी काय करताय? खाली या. एकदम उडी मारली, फांदीला आणि लटकवून राहिले. खाली या, खाली या. महाराज काय झालं? खाली या. तुकाराम महाराज म्हणले, अरे मी येऊ शकत नाही रे, येऊ शकत नाही. अरे कशाला, या ना खाली. अरे मी येऊ शकत नाही. का? अरे म्हटलं फांदीने धरून ठेवलंय सद्गुरुनाथ महाराज, फांदीने धरून ठेवलंय रे. वेड्यासारखं काय बोलतोय? फांदीने धरलंय? फांदी कधी धरते का? मग काय करू? अरे फांदीने धरलंय. अहो फांदी धरत नाही, मग काय करू? तुकाराम महाराज काय, अहो सोडा म्हणजे सुटेल. कुंडली गवरदा. तुकाराम महाराजांनी फांदी सोडली आणि संतोबाला दंडवत घातला. संतो म्हणला, मला दंडवत महाराज? अरे म्हणलं, एवढं मोठं ज्ञान दिलं तू आज मला. कसलं ज्ञान? फांदीनं तुम्हाला धरलं नाही, तुम्ही फांदीला धरलंय. सोडा म्हणजे सुटेल. कुंडली. हे जे आम्ही धरून ठेवलेलं आहे,
अजून देहीवरच आम्ही आहोत. क्षमा करा, देहावर आम्ही आहोत. देहबुद्धी, महाराज म्हणतात देहबुद्धी सुटली पाहिजे. देहबुद्धी सुटली, हे जाड्यत्व गेलं, मग कुठे आर्तता निर्माण होण्याचा प्रारंभ होईल, श्री गणेशा होईल. पण हे अजून सुटत नाही. गोंदवलेला सुद्धा एक असं गंमत झाली. गोंदवलेकर महाराजांनी खास एकाला सांगितलं, जा तात्यासाहेबांना आण बोलव. तात्यासाहेब काहीतरी माहिती आहे आपल्याला, मोठे श्रेष्ठ उपासक त्यांचे. तात्यासाहेब सांगितलं, महाराजांनी बोलवले. महाराज तात्यासाहेब सगळी कामं सोडली, कुलूप लावलं, बोलवलं, निघाले, धावत 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 आले. महाराजांना वंदन केलं, पाया पडले. महाराज आठवण केली का? महाराजांनी गंमत केली. महाराजांनी सहज विचारलं, कुठून आले तात्यासाहेब? हा, मी माझ्या 16 नंबरच्या खोलीतून आलो. काय म्हणाले? मी माझ्या 16 नंबरच्या खोलीतून आलो. महाराज म्हटले, हे विसरण्याकरता गोंदवलेले यायचं असतं. कुंडली गवरदा. तात्यासाहेबांना तेव्हा लक्षात आलं नाही. मग महाराजांनी जेव्हा विषय सांगितला तेव्हा लक्षात आलं की माझी 16 नंबरच्या खोलीत हे सुटलं पाहिजे, हे सुटलं पाहिजे, ही देहबुद्धी सुटली पाहिजे. हे जाड्यत्व एक प्रकारचं. देहबुद्धी म्हणजे वास्तविक देहाला उत्तम सर्व पुरवावं हा जरी भाग असला तरी ते पुरवल्यानं जाड्यत्व जरी येत असेल, उपासनेमध्ये हा अडथळा येत असेल, तर हा अडथळा दूर झाला पाहिजे. याच्यासाठी कर्म सांगितलेले. कर्म म्हणून गंध उगाळायचं. कशाला? जाड्यत्व गेलं पाहिजे. तर हा व्यायामाचा प्रकार नाही, बरं व्यायाम नाही. म्हणून देवाच्या ह्याच्यात खूप कर्म आहेत, खूप कर्म, शेवटपर्यंत. मया ऋतेन पुष्पम समरमया. मी तोडलेलं. मी तोडले हा जो भाग आहे, त्याच्यात माझं कर्म फार महत्वाचं आहे. आरती आहे, किती कर्म आहेत मी सांगितलं मागच्याच आठवड्यामध्ये. डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हाताने ओवाळायचं. हा जो सगळा प्रकार आहे, किती कर्म आहेत हो. पण हे देवाचं स्वरूप जे आहे ते मोठं सुंदर आहे. त्याचं असाधारण लक्षण आमच्या लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक वस्तूचं काही असाधारण लक्षण असतं. म्हणून या वेदांमध्ये या सगळ्या गोष्टींचा विशेष आम्हाला खुलासा केलेला आहे. त्याचं स्तवन करायला सांगितलं. ऋग्भिस्तुवन्ति यजुर्भि यजन्ति. म्हणून या श्रावणामध्ये भगवान रुद्राची उपासना सांगितली. भगवान रुद्राला काय, प्रत्येक देवाला काहीतरी आवडतं. मी आता सांगितलं, गणेशाला, गणपतीला त्रिदल आवडतं. त्रिदल, त्रिकांडात्मक, कांडात प्ररोहती. का आवडतात? दुर्वा का आवडतात गणपतीला? कारण त्या प्ररोह पावतात. थोडीशी हळद तुम्ही लावा, दुर्वा लावा, खूप वाढते, त्याची वाढ होते. म्हणून त्या देवाला ते प्रिय आहे. जिथे जिथे वाढ आहे तिथे तिथे ईश्वर आहे. लक्षात घ्या. जिथे जिथे वाढ आहे, वाढ म्हणजे वाढ, प्रत्येक गोष्टीत वाढ. तिथे तिथे देव आहे असं समजा. छोटीशी वस्तू होती, आता वास्तू मोठी झाली, वाढलं, लोक वाढले, हे वाढले. वाढ जिथे आहे ना तिथे देवाचा हात आहे. म्हणून त्या देवाला दुर्वा आवडतात. आमच्याकडे जिथे जिथे वाढ आहे त्या वस्तू वापरतो. लग्नामध्ये झाल घेतो. झाल माहिती ना, सर्वात शेवटचा उपचार असतो झाल घेणे. ते सुपाचे असते. ते कसलं असतं? ते बांबूची असते. बांबूची का हो? बांबूची का? कारण बांबू या वनस्पतीला वाढ भरपूर आहे. सद्गुरुनाथ महाराज, तुम्ही एक बांबूच हे लावा, हळूहळू ते बन वाढत जात ते. पुरुष ते वेदम.
सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो ऋत्वात्यतिष्ठत् दशांकुलं पुरुषकेवेदं सर्व यद्भूतं यच्च भव्यं उदामृतत्वशेषान्नो यदन्ये नाति रोहति अतिरोहति वाढतं. हा जो परमेश्वर आहे ना नित्य वाढणारा आहे. अन्नेन अतिरोहति म्हणून अन्न फार महत्वाचं आहे. सूत्र मोठं सुंदर आहे. पुरुष एवेदम सर्व यद्भूतं यच्च भव्यं सर्व यच्च भव्यं उदामृतत्वशेषान्नो यद अन्नेन अतिरोहति. हे अन्न वाढतो मग हे वाढतं इथे सुद्धा ईश्वर आहे. सहज बघा रुद्रामध्ये ओम विभुच मे प्रभुच मे बहुच मे भूयश्च मे पूर्णंच मे पूर्णतरंच मे अक्षितिश्च मे पूयवाश्च मे. काय याच्यामध्ये अन्नेन अतिरोहति वाढ आहे. त्याच्यात वाढ आहे. ओम विभुच मे बीज असतं बीज. हळूहळू मला त्या बीजापासून स्फोटापर्यंत जायचं. पारनेरकर महाराज म्हणतात उपासना म्हणजे दुसरं काही नाहीये बीज आणि त्या बीजाचा स्फोट. बीज असतं म्हणून त्या मंत्राचं बीज गुरु देत असतो. मंत्राचं बीज देत असतो. ओम गण गणपतये नमः. बीज आहे ते जे बीज असतं ना ते बीज जमिनीमध्ये पेरावं लागतं. याचा अर्थ ते जे बीज असतं त्याला विकासाकरता हा मातीचा अवरोध पत्करावा लागतो. कुंडली गवरदा म्हणून एक सुंदर सिद्धांत जन्माला आला विरोध विकासवाद. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये विरोध व्हायला लागला तर तुमचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. पंतप्रधान आता जे पंतप्रधान आहेत मागच्या टर्म मध्ये जेव्हा ते नव्हते सर्वात जास्त विरोध सर्वात जास्त शिव्या त्यांनी खाल्ल्या म्हणून ते बसलेत तिथे. आता चायवाला आणि काय 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 त्यांना ऐकावं लागलं. जितका विरोध होतो तेवढा विकास होतो. निंदके नियरे राखी याचा अर्थ काय? विरोध विकास वाले. निंदके नियरे राखी का म्हटलं? निंदकाचं घर असावे जवळी का म्हटलं? कारण तो निंदक काय करतो सारखी निंदा करत असल्यामुळे त्याचा विरोध आपण करायचा नाही. उलट त्याच्या विरोधामुळे आपला विकास होणार आहे. लक्षात घ्या. आपल्या वागणुकीत फरक पडतो. तो सारखा आपल्याला बोलत असल्यामुळे आपण जरा थोडस लक्ष ठेवतो. म्हणून ओम विभुच मे हे जे बीज आहे हे बीज काय करतं स्वतःला काय करतं त्या विरोधामध्ये त्या मातीवर. सोपं असतं का ते? सोपं नसतं. आज ही बीज एक आणि मग ते विभूषमे त्या अवस्थेला काय म्हटलंय त्या संघर्षा. पारनेरकर महाराजांचं मोठं सुंदर वाक्य ते म्हणतात संघर्षा अनुकूल मनोवृत्ती म्हणजे जीवनाचे खरे प्रेम. संघर्ष अनुकूल मनोवृत्ती कायम संघर्ष अनुकूल मनोवृत्ती पाहिजे. याचा अर्थ संघर्ष करत सोडायचा नाही पण अनुकूल पाहिजे. एकदम काहीतरी आलं तर पटकन त्याला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. पण कठीण वज्रास म्हणजे एखाद्या संकटाचा प्रसंग आला की आम्ही मऊ होणार नाही. आम्ही कठीण वज्रासारखे होऊ. म्हणजे संघर्ष अनुकूल मनोवृत्ती आमची होईल. पाप ताप दैन्य हे त्रिवर्ग सारखी हल्ला करत असतात. रात्रंदिन आम्हा सारखं होत असत. म्हणून हे त्रिविध पाप काय ताप काय दैन्य काय याच्या सारख्या आमच्यावरती आक्रमण होत असतात.
पण त्या आक्रमणाला पचवणं याचं नाव ओम विभुचमे. हे सर्व विरोध पचवून ते बीज काय करतं, प्रस्फुटित होतं आणि जमिनीचा पृष्ठभाग भेदून वर येतं. तेव्हा दुसरी अवस्था असते ओम प्रभुचमे. सद्गुरुनाथ महाराज ही प्रक्रिया सांगायची वेळ होत आली. आधी विभुचमय कळलं तर मग प्रभुचमय कळतं. प्रभू एकदम होत नाही. प्रभुत्व जे आपण म्हणतो एखाद्या विषयावर याचं प्रभुत्व याचा अर्थ पहिली त्याची जी अवस्था आहे ती विभुचमय झाल्यानंतरच ही प्रभूची अवस्था जीवनात येते. त्यासाठी कर्म सांगितलंय. परत संघर्ष अनुकूल मनोवृत्ती, संघर्ष कर्म जाड्यात्व काढून टाकल्याशिवाय ते बीज प्रस्फुटित होत नाही. प्रस्फुटित झाल्यानंतर जमिनीचा पृष्ठभाग भेदून ते वर येत नाही. ते वर येण्यापर्यंतची स्थिती आहे ते विभुचमे. दुसरी अवस्था प्रभुचमे. त्याचं उद्या आपण विवेचन करू. मी सांगणार नव्हतं पण सहज ओघान जाड्यात्व आमचं नष्ट केलं पाहिजे. त्यासाठी कर्म आणि त्याच्यासाठी उपासना. देहाकडे लक्ष द्यायचं आणि देहीकडे लक्ष द्यायचं. देहाकडे लक्ष द्यायचं नाही का, द्यायचं ना, उत्तम द्यायचं. हे सुफी संत वगैरे असतात ना, हे देहीकडे त्यांचं लक्ष जास्त असतं, देहाकडे नसतं. म्हणून ते खुरदरे कपडे घालतात. पण त्यांचा वेश कधी पाहिलाय का? त्यांचा वेश असा असतो की जाडे भरणे कपडे घालतात, लक्ष नसतं त्यांचं, दाढी वाढलेली असते, त्यांचं देहाकडे लक्ष नसतं, त्यांचं देहीकडे लक्ष असतं. मोठे मोठे सुफी संत आमच्याकडे देहाकडे लक्ष. पण आमचं देहाकडे लक्ष पाहिजे आणि देहीकडे लक्ष पाहिजे. तो उपासना मार्ग. नुसतं देहीकडे लक्ष भक्त सद्गुरुनाथ महाराज आणि देहाकडे लक्ष आणि देहीकडे, हे उभयविध पद्धतीने मी काल सांगितलं ना, हे दोन्ही पाहिजे जीवनामध्ये, एक नाही. कस्मिन्नु भगवन् विज्ञाते सर्वविदं विज्ञातं भवति इति. शौनकाने अंगिरसाला प्रश्न विचारला. कस्मिन्नु भगवन्, एकस्मिन् विज्ञातं सर्वमिदं विज्ञातं भवति इति. भगवान अंगिरस त्यांना भगवानच म्हणावं. शौनकानं, माझा पुत्र शौनक म्हणून मला मुद्दाम हा संवाद विशेष याचा अभ्यास केला. शौनकानं अंगिरसाला प्रश्न विचारला. नुसता प्रश्न नाही विचारला. शौनक हा अत्यंत विद्वान आणि नुसता विद्वान नाही, कुटुंबी याचा अर्थ प्रापंचिक कुटुंबी असा हा शौनक ऋषी. हे शौनक ऋषी अंगिरसाकडे गेले. अंगिरस म्हणजे अत्यंत प्रकांड प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप असलेले हे ऋषी. त्यांच्याकडे गेले शौनक आणि नुसतं जायचं नाही, रिक्त असते म्हणून काय घेऊन गेले, समिधा घेऊन गेले. जुनी पद्धत आहे, मोठ्यांकडे जाताना समिधा घेऊन गेले. यज्ञासाठी लागत असतात समिधा. शमीच्या समिधा, पळसाच्या समिधा, अनेक प्रकारच्या समिधा असतात. त्या समिधा घेऊन गेले, त्या समिधा अर्पण केले. अंगिरसाच्या लक्षात आलं काहीतरी आहे प्रश्न विचार. म्हटलं महाराज मी चिंतन करतोय, गुरुजी मी चिंतन करतोय, कस्मिन्नु भगवन् एकस्मिन् विज्ञातं सर्वमिदं विज्ञातं भवति इति. असं मला काहीतरी एक सांगा गुरुजी, एकच सत्य, सर्वमिदं एक सांगा जेणेकरून सर्व कळेल. पुंडलिक वरदा. काय सुंदर प्रश्न आहे. प्रश्न सुद्धा विचारता आला पाहिजे आपल्याला. आम्ही प्रश्न विचारत नाही, आम्ही शंका विचारतो. प्रश्न आणि शंका याच्यात फरक आहे. शंका कधी संपत नाही. काही मंडळी सारख्या शंका विचारत असतात. अरे तुम्ही हे वाचलंय का, त्याच्यात हे काय, हे या शंका आहे. तुमचा त्या विषयाचा अभ्यास नसतो, तुमची नुसती जिज्ञासा तेवढ्यापुरती असते. प्रश्न म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून परिप्रश्नेन सेवया. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, अरे आपल्या गुरुला उत्तम प्रश्न विचारणं हे देखील त्याची सेवा आहे. काय म्हणाले? परिप्रश्नेन सेवा याचा अर्थ सांगते.
तद्विद्धी प्रणिपातेन तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्ने नसते. मी उत्तम तुम्हाला प्रश्न विचारतो. जे प्रश्न विचारतात ते श्रेष्ठ असतात का जे उत्तर देतात ते श्रेष्ठ असतात? नाही नाही नाही, जे प्रश्न निर्माण करतात ना ते श्रेष्ठ असतात. कारण प्रश्नपत्रिका शिक्षक बनवतात कुंडली आणि उत्तर पत्रिका आमच्यासारखा विद्यार्थी लिहितो. तर ते सोपं आहे हो. प्रश्न उपस्थित करणं, उत्तम प्रश्न उपस्थित करणं. त्याच्यावर एक उपनिषद आहे, त्या उपनिषदेचं नाव प्रश्नोपनिषद. आमचे प्रश्न नसतात, आमचे शंका असतात. कारण 5-50 लोकांचं ऐकलेलं असतं, मतामतांचा गलबला असतो, एक काही पक्क नसतं. म्हणून एकच धरावून ठेवावं आपण. त्यांनी गडबड होत नाही. आपण आमची बुद्धी व्यभिचारी बुद्धी असते. आम्हाला ह्यांचंही बरं वाटतं, त्यांचंही बरं वाटतं. क्या बात हो. ज्याचं एक पक्क असतं ना त्या बाह्य प्रलोभनाला तो भीत नाही. कुंडली वरदा एकच मी विज्ञान, मला एक असं सांगा जेणे सर्व कळेल. आता ते विद्वानाला प्रश्न विचारला, विद्वान सुद्धा प्रश्नाचं उत्तर असं देतात. म्हटलं प्रश्न चांगला आहे. अंगिरस म्हणले प्रश्न चांगला आहे. मग ते म्हटले द्वे विद्ये वेदितव्ये इतिह. काय म्हणाले बघा, एकस्मिन विज्ञान, एकच मला सांगा जेणे सर्व कळेल. अंगिरस म्हणतात द्वे विद्ये वेदितव्ये. अरे शौनका, एक कळण्याकरता परत तुला 2 कळावं लागेल. कुंडली वरदा सर्व ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. एक कळण्याकरता तुला परत 2 कळावं लागेल. द्वे विद्ये वेदितव्ये इतिह पराच अपराच. लक्षात आलं? पराच, एक परा एक अपरा. परा म्हणजे काय, अपरा म्हणजे काय, हे थोडस लक्षात आलं पाहिजे. मग परत म्हणून सांगतो सगुण, एक परा एक अपरा. देही आणि जो दिसत नाही तो विदेही. देही, देह आणि देही हा जो फरक आहे. पराच अपराच, द्वे विद्ये वेदितव्ये इतिह पराच. हे दोन्ही कळावं लागेल तुला. ते 2 कळल्याशिवाय परत एक कळणार नाही. एक कोण, ते पूर्ण, ज्याला पूर्ण म्हटलेलं आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव. पूर्ण असं आहे, आई मुलाला जन्म देते. पूर्णामध्ये एक गंमत अशी आहे की 10 मधनं 1 काढला 9 राहतात, 9 पुन्हा 1 काढला तर 8 राहतात, 8 मध्ये 1 मिसळला तर 9 होतात. पण पूर्णामध्ये असं करायची काही गरज नाही. पूर्ण अधिक 1 पूर्ण, पूर्ण मायनस 1 पूर्ण. हे ईशावास्याचा फार मोठा सिद्धांत आणि पूर्णवादाचा हा सिद्धांत आहे की पूर्णामध्ये तुम्ही अधिक्य करा किंवा वजा करा, पूर्ण पूर्णच राहतं. आई मुलाला जन्म देते, बरोबर आहे? आई मुलाला जन्म देते, मूलही पूर्णच राहतं आणि आईही पूर्णच राहतं. सद्गुरुनाथ महाराज समजणे वाले समजले. त्या जीवाला जन्म दिल्यानंतर आईमधनं काही, आईमध्ये काही न्यूनत्व राहतं का? तुम्ही विचार करा. आईमध्ये न्यूनत्व काही राहत नाही. आणि ते जे जीव जन्माला येतो त्याच्याही काही न्यूनत्व राहत नाही. पूर्ण पूर्णाला जन्म देतो. म्हणून मानव जन्म, मानव देह हा अत्यंत दुर्लभ आहे. स्वर्गी से अमर इच्छितात देवा. ते स्वर्गाचे लोक सुद्धा विचार करतात की हा मनुष्य जन्म आम्हाला मिळेल काय. पण मनुष्याला हे सर्व ज्ञान असून देखील त्याच्या जाड्यत्वामुळे ते सर्व प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून वेदांचा आग्रह आहे की तुम्ही त्या कर्मावर लक्ष द्या. हा सोस अंतःकरणामध्ये ही इंटेन्सिटी वाढवा. ही इंटेन्सिटी कोणी वाढवली? उत्तरंगा छोटंसं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करा. पूर्व पद्यामध्ये पारनेरकर महाराज सांगतात, देवाची आवडी आवडी ना